काही लोक म्हणत होते नकली शिवसेना। मला आठवतंय जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, हार कर और जीतने वालों को भी बाजीगर कहते हैं। काही लोक म्हणत होते नकली शिवसेना की शिवसेना फक्त ठाण्यापुरती, मुंबईपुरती। लोकसभा, विधानसभा पाठोपाठ नगर पालिका, नगर पंचायतीवर देखील भगवा फडकला आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। आपण देखील अनेक ठिकाणी काम केलं आणि 65-70 नगराध्यक्ष शिवसेनेच्या इतिहासामध्ये राज्यभरामध्ये पहिल्यांदा आले आणि हे निवडून आणण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद। खरं म्हणजे शिवसेनेचा मूलमंत्र सत्ता मिळवण्यापेक्षा जनतेची सेवा करणं आहे आणि म्हणून सेवा बाळासाहेबांनी सांगितलं 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, समाजकारण आणि राजकारण। पण आपण तर 100% समाजकारण करत असतो। आपत्ती येते, संकट येतं तेव्हा शिवसेना धावून जाते आणि या निवडणुकांमध्ये देखील आपण काही ठिकाणी युती म्हणून लढलो, महायुती म्हणून लढलो, काही ठिकाणी वेगळे लढलो, परंतु शेवटला गणित बघितल्यानंतर महायुतीलाच विजय मिळालेला आहे। या महाराष्ट्रामध्ये महायुतीचाच भगवा झेंडा फडकलेला आहे आणि म्हणून काही लोक म्हणत होते की शिवसेना फक्त ठाण्यापुरती, मुंबईपुरती, पण मी या ठिकाणी सांगेन की शिवसेना चांदा ते बांदा पर्यंत पोहोचली, धनुष्यबाण पोहोचला, शिवसेना पोहोचली आणि आज 65 ते 70 नगराध्यक्ष निवडून आले, हजारो नगरसेवक या ठिकाणी निवडून आले। हे सर्व श्रेय जे आहे हे कार्यकर्त्यांचं आहे। हे कष्ट जे घेतले ज्या कार्यकर्त्यांनी त्यांचं आहे आणि म्हणून हा विजय जो आहे हा माझ्या लाडक्या बहिणींचा आहे, लाडक्या भावांचा आहे, माझ्या लाडक्या कार्यकर्त्यांचा। आम्ही सगळे निमित्त मात्र आहोत। खरं म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने कधीच काम केलं नाही। निवडणुका असू द्या नसू द्या, शिवसेनेचं काम वर्षाचे 12 महिने 365 दिवस सुरू असतं। आपत्ती आली, पूर आला, महापूर आला, कोविड आला, संकट आला, काही आलं की शिवसैनिक धावून जातो, लोकांच्या मदतीला तात्काळ रस्त्यावर उतरतो। हे जे काही आपलं बाळकडू आहे हे आपल्याला बाळासाहेबांनी दिलेला आहे आणि म्हणून असली नकली, काही लोक म्हणत होते नकली शिवसेना, आता नकली कोण आहे आणि असली कोण आहे या जनतेने दाखवून दिलेलं आहे आज। आणि त्याच्यामध्ये म्हणतो ना आपण, नकली नकली होता है और असली असली होता है, सच का होता है बोलबाला और झूठे का होता है मुंह काला, तसं झालं आज। आणि म्हणून कुठे एका डिजिटवर अडकले, शिंगल आकड्यावर। आता तरी आम्हाला आत्मचिंतन करण्याची, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं तरी म्हणा। आणि म्हणून आज जनतेने दाखवून दिलंय की या महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्यांच्या मागे उभं राहणं, लोकांची सेवा करणाऱ्यांच्या मागे उभं राहणं हे लोकांनी आज दाखवलंय आणि म्हणून या जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो। आज आपण 65-70 नगर परिषदा जिंकलो, काही जागा थोडक्यात हारलो, त्यावर मी एकच बोलतो, कुछ बड़ा जीतने के लिए कभी कुछ हारना पड़ता है। हार कर और जीतने वालों को भी बाजीगर कहते हैं। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, काही जागा ज्या आहेत आपल्या फार थोड्या फरकाने पडलेल्या आहेत, याचं विश्लेषण होईलच। शेवटी आपण कमी जागा लढवून जास्ती जागा जिंकून स्ट्राईक रेट आपला नंबर 1 चा आहे। लोकसभेला स्ट्राईक रेट आपला नंबर 1 होता, विधानसभेला 80 जागा लढवून 60 जागा जिंकण्याचा पराक्रम या महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिला आणि त्याचीच पुनरावृत्ती या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये आपण पाहतो। हे कशाचं द्योतक आहे? हे कामाचं आहे, ही कामाची पोचपावती आहे। काम करा, आपला विकासाचा अजेंडा आहे, आपला अजेंडा विकासाचा आहे। विरोधकांचा फक्त आरोप करणं, टीका करणं आणि रोज घालून पाडून बोलणं। मला आठवतंय जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्या दिवसापासून एक सर्वसामान्य कुटुंबातला, एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला कधी त्यांना पटला नाही, कधी हजम झाला नाही। तेव्हापासून पोटदुखी, जळजळ, मळमळ सगळं चालू आहे।